नमस्कार, सातारा सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आशाग्राम संस्थेने समाजातील वंचित घटकांना न्याय दिला। प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजन। समाजापासून कायम दुर्लक्षित असलेल्या गतिमंद आणि मतिमंद मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी हाती घेऊन ती पूर्ण करणाऱ्या आशाग्राम संस्थेचे कार्य निश्चितच स्तुत्य आहे। या संस्थेने समाजातील वंचित घटकांना न्याय दिला आहे। या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली। आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाघजाईवाडी तालुका कोरेगाव येथील आशाग्राम या संस्थेमध्ये गतिमंद आणि मतिमंद विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले। त्याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, सेवक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधताना बर्गे बोलत होते। विजय जगताप, कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे ज्येष्ठ सदस्य गणेश शेळके, सरपंच विठ्ठल शिंदे, चंद्रकांत चव्हाण, प्रथमेश चव्हाण, विक्रम ननावरे, शशिकांत ताटे, अर्जुन पवार, गणेश पवार, सरपंच रोहिदास भोसले, अधिक भोसले, शंकर पवार, संजय पवार, सत्यवान भोसले, किरण भोसले, संजय गायकवाड, बाळासाहेब कदम, विजय चव्हाण, विठ्ठल मकरे, गणेश गोळे व धनराज गोळे यावेळी उपस्थित होते। आमदार महेश शिंदे यांनी राजकारणाबरोबरच समाजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे। त्या निर्णयाचे पालन आम्ही कार्यकर्ते म्हणून करत आहोत। कोरेगाव विकास आघाडीच्या वतीने नेहमी कोणत्याही चांगल्या उपक्रमावेळी आशाग्राम संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि मिष्टान्न भोजन दिले जाते। या संस्थेने गोरगरीब कुटुंबातील गतिमंद आणि मतिमंद मुलांना शिक्षण देऊन त्यांना जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे। तो स्तुत्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी खिरकिंडी, शेलटी, एकंबे, वाघजाईवाडी, जायगाव, सायगाव, गोळेवाडी, सुलतानवाडी, न्हाळेवाडी, एकसळ, शिरंबे, वेलंग, दुगी, निगडी परिसरातील महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यावेळी उपस्थित होते। आणि सर्व विकास काम करत असताना या विकास कामाचा मोजमाप झालं पाहिजे आणि आदरणीय महेश शिंदे साहेबांचा वाढदिवस अतिशय चांगल्या अशा प्रकारे भाव या ठिकाणी करते। स्वतःचा वाढदिवस भाव साजरा करत नाहीत, परंतु सर्व आपल्या मित्रांचे, परिवारांचे, साहेबांचे वाढदिवस या ठिकाणी ते साजरे करतायत। याचाच एक भाग म्हणून आदरणीय राजेभाऊनी आज दुपारी मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी दुपारी त्या ठिकाणी गेलो। 2 दिवसांपूर्वी महेश शिंदे साहेबांचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करायचा अशा प्रकारचं नियोजन केलं। त्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये जे आपले वयस्कर आई वडील ज्यांना मुलबाळ नाही किंवा काही लोकांना आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही अशा प्रकारच्या त्या व्यक्तींना त्या ठिकाणी संपूर्ण लोकांना चांगल्या प्रकारचं जेवण दिलं। त्या ठिकाणी असणाऱ्या महिला 70 ते 80 महिलांना त्या ठिकाणी साड्या वाटून दिल्या आणि खऱ्या अर्थानं गोरगरिबांची आशू पुसण्याचं काम आणि आदरणीय महेश दादांच्या वाढदिवसा दिवशी अशा लोकांचं जे गरीब लोक आहेत ज्यांना अशी काही गोष्टीची मदत पाहिजे अशा प्रकारची मदत त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि अतिशय चांगल्या अशा प्रकारचा उपक्रम गेली 4 ते 5 वर्ष राबवत आहे। आजच्या वाढदिवस करता असं नाही, महेश दादांचा वाढदिवस प्रत्येक वेळी साजरा करत असताना सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा प्रकारे राबवत आहे। मी काल पाहिलं की चौथाईच्या परिसरातील असणाऱ्या सर्व अंगणवाड्या आणि सर्व बालवाड्या तेथील सर्व तिथला अंदाजे 150-200 मुलांचा त्या ठिकाणी पडले। या सर्व मुलांच्या आई वडिलांना काल त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये बोलून घेतलं। त्या सर्व मुलांना त्या ठिकाणी जे शाळेचा युनिफॉर्म आहे, ड्रेस, त्या ड्रेस त्या ठिकाणी मोफत वाटप केलेला आहे। सर्वांना त्या ठिकाणी खाऊ दिलेला आहे आणि त्या लहान मुलांच्या सुद्धा मनावरती आता एवढ्या लहान वयापासून सुद्धा या तालुक्याचं एक मोठं बदलणारं कार्य केलं महेश दादांनी आणि त्यांच्या वाढदिनी आपले राजाभाऊ आपल्या सर्व लोकांना अतिशय चांगल्या अशा प्रकारचं सहकार्य या ठिकाणी करतायत आणि असे विविध असे उपक्रम राबवून आदरणीय दादांचा वाढदिवस अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये या तालुक्यामध्ये पार पाडण्याचं काम आदरणीय भाऊ या ठिकाणी करत आहेत। आणि हे काम करत असताना त्यांच्या मनामध्ये असणारं प्रेम, त्यांच्या मनामध्ये असणारा जिव्हाळा हा तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे आणि म्हणून आदरणीय महेश दादांचे एक अतिशय जवळचे प्रिय म्हणून अख्ख्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय राजाभाऊची या ठिकाणी ख्याती आहे।
आणि हा शेवटचा विषय म्हणून हा की आज या वाचवाडीमध्ये असलेलं हे आशाग्राम या ठिकाणी असलेलं हे विद्यालय, या विद्यालयामध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाऊ मारोड आहे, वर्षातून 4 ते 5 वेळा या ठिकाणी भाऊंचं या ठिकाणी मुलांना जेवण असते आणि याच्यामध्ये आधी येणं मिसळणं, शिक्षकांच्या मध्ये बसणं आणि लोकांची गाठ घेणं, या ठिकाणी थांबणं, अतिशय असं प्रेमळ असं हे वातावरण या ठिकाणी ते या ठिकाणी उघडलेलं आहे. आणि म्हणून आज सुद्धा या सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी अन्न द्यायचं जेवण त्याचा भाऊनी उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती नाही, अपंगांची दुःख खूप मोठी दुःख असतात. या मुलांना ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, त्यांना कुठलीही गोष्ट करता येत नाही आणि अशा मुलांना सुद्धा की साहेबांच्या या वाढदिवसा दिवशी त्यांनी पोटभर अन्न खाल्लं पाहिजे अशा प्रकारचं विचार असताना असं नेतृत्व आपल्या ठिकाणी राजपंच रूपानं आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून असे सर्व विविध उपक्रम राबवत असताना उद्या त्या ठिकाणी चित्राज मंडळ कार्यालयामध्ये साहेबांचा वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम 5 ते 9 या वेळेमध्ये साजरा होणार आहे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या सुद्धा 5 ते 6 हजार लोकांना जेवण देण्याचं काम आदरणीय राजाभाऊ यांनी घेतलेलं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या मनाचा माणूस, दिलदार मनाचा माणूस आणि राजा माणूस, राजासारखं मन आणि कर्णासारखं त्यांचं असणारं काम ह्या ठिकाणी आपण पाहिले की कर्णाचं जे दातृत्व आहे ते दातृत्व आदरणीय राजाभाऊंच्या चेहऱ्यावरती आपण पाहतो. आणि म्हणून हा वाढदिवस साजरा होत असताना अतिशय चांगल्या अशी उपक्रम या ठिकाणी राजाभाऊ या ठिकाणी राबवत आहेत. आणि म्हणून या सर्व लेकरांची, या मुकबधीर बांधवांची, या मातृत्वापासून असलेल्या सर्व आई वडिलांची सेवा तुम्ही भाव केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला कधी आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही, तुम्ही सर्वांसाठी झटताय. ज्या वेळेला त्यामुळे परमेश्वराचं 100% ईश्वर कृपा तुमच्यावरती कायम सुरू राहणार आहे. निश्चितपणे तुम्ही भविष्यामध्ये राजकीय काम असेल, सामाजिक कार्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष घालाल त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला ईश्वरकृपी या ठिकाणी न्याय मिळणार आहे आणि भविष्यामध्ये तुमचं हे नाव, तुमची यश प्राप्ती, कीर्ती प्राप्ती तुम्हालाही लाभणार आहे. अशा प्रकारच्या सदिच्छा या ठिकाणी आदरणीय राजाभाऊ मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी करतो. या ठिकाणी या विद्यालयामध्ये आता या ठिकाणी आलेले आपल्या एकंबे पंचसर्ती घरातील सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. याही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भाऊच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व हजर राहिले. याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा राजाभाऊ मित्र मंडळ वतीनं हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. यानंतर आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भाऊनी आज जी आशा ग्राम शाळेसाठी जी खाद्य जेवण आहे त्या साहेबांचा वाढदिवस म्हणून भाऊने आज भरपूर म्हणजे 3 दिवस झाले भाऊंचे राजभाऊंचे कार्यक्रम परिवार चालू आहे. आज अंगणवाडी ड्रेससाठी भरपूर त्यांनी खर्च करून प्रत्येक अंगणवाडी मुलांना ड्रेस वाटलेला आहे. तसं आज इथं आशा ग्राममध्ये मगाशी मला भाऊंचा फोन आला की गणेशराव बोलायचं पण हाय नाही म्हणजे आपल्याला जायचं आहे जेवण द्यासाठी, तर तुम्ही या 5 मिनिटं म्हणजे चालेल भाऊ येतो लगेच. तरी साहेबांचं अपार्टमेंट भाऊंचं साहेबांवर आहे. कोणत्याही गोष्टीला साहेबांसाठी भाऊ मागं पडले नाहीत आजपर्यंत. प्रत्येक गोष्टीत भाऊ साहेबांसाठी पुढे आहे आणि प्रत्येक गोष्टीत साहेबांनी जी सहकार्य भाऊनी केले ती भरपूर प्रमाणात सहकार्य केलं आहे. भाऊ साहेबांचं सुद्धा भाऊंच्यावर खूप प्रेम आहे. साहेब प्रत्येक गोष्टीला भाऊनी विचार करतो ते गोष्टी करते. एवढं पण मी साहेबांनी स्पेशल देतो वाटसाठी खूप शुभेच्छा. साहेबांचं आयुष्य साहेबांनी दंड आयुष्य लावलं. हे समान नावाचे मी तुम्हाला अनुपम
मुलं पण तिकडं खालीवर करा ते गेलं म्हणजे शाकाहारी नाही शाकाहारी जे मराठी केले आपण पाठवा व्हेज जेवण व्हेज शाकाहारी व्हेज आहे Thank you.